नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोखोक मावळ। आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे मावळ भूषण हरिभक्त पारायण श्री नितीन महाराज काकडे। सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। महाराज आपलं सहर्ष नमस्कार। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायाच्या तत्वांशी एकनिष्ठ असणारं एक तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे नितीन महाराज काकडे। मित्रांनो, खऱ्या अर्थाने आजच्या या मुलाखतीला एक वेगळं महत्त्व आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण आपण पाहिलं असेल, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 90च्या दशकातला काळ म्हणजे सर्वच तरुण तरुणी आपल्या स्वप्नांच्या मागे धावणारा तो काळ होता। आपलं करिअर, व्यक्तिगत करिअर कसं पूर्ण करायचं याच्या मागं दिवस रात्र धावणारा तो तरुण। आणि त्याच तरुणांमध्ये 90च्या दशकामध्ये एक अपवाद म्हणजे नितीन महाराज काकडे। त्याचं कारण असं आहे की आपलं संपूर्ण तारुण्य ज्या व्यक्तींनी, ज्या व्यक्तिमत्वांनी वारकरी संप्रदायाच्या कल्याणकारी विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी खर्च केला, आपलं संपूर्ण तारुण्य वेचलं, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे नितीन महाराज काकडे। त्याच्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीला या वारकरी संप्रदायाचा विचार तळागाळापर्यंत कसा पोहोचेल, कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, आणि या संतांनी त्यांचे विचार, त्यांची तत्व म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राला लाभलेला एक सुवर्ण ठेवा म्हणायला हरकत नाही। ही आपली संस्कृती टिकली पाहिजे, तरुण पिढीला हे संस्कार पोचले पाहिजे। त्यासाठीच या व्यक्तींनी 90च्या दशकापासून आपलं तारुण्य खर्च केलं, आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीसाठी ही मुलाखत एक प्रेरणा देणारी ठरेल ही सदिच्छा व्यक्त करतो। आणि आज नितीन महाराज काकडे यांनी नुकतीच त्यांचं 50वा वाढदिवस साजरा केला, त्याच्यामुळे रोखोक तर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि नक्कीच त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास आपण या रोखोकच्या माध्यमातून जाणून घेऊया। आपण आज त्यांच्याशीच पुन्हा एकदा रोखोकपणे संवाद सुरू करूया। महाराज रामकृष्ण हरी। मी पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत करतो। मी आता जसं नमूद केलं की खऱ्या अर्थाने नितीन महाराज काकडे म्हणजे मावळाला लाभलेलं एक रत्न, आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याचं वैभव म्हणायला हरकत नाही। आणि त्याच्यामुळे आज ही तुमच्या 50व्या वाढदिवसानिमित्त रोखोकने आज ही विशेष मुलाखत आयोजन करण्याचं ठरवले। तर मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आणि आज मला वाटतं की जे तरुण, आज आम्ही तुम्हाला एक मावळ रत्न, पुण्याचं वैभव म्हणून जसं तुम्हाला संबोधतो, पण त्या या नितीन महाराज काकडेंचा आज आम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी या माध्यमातून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। रामकृष्ण हरी। मी प्रथमतः रोखोक मावळ या न्यूज चॅनेलचे आणि नितीनजी फाकटकर सरांचे प्रथमतः मी आभार मानतो की मला आपण या मुलाखतीची संधी दिलीत। यातून नक्कीच एक वेगळी दिशा आणि संदेश समाजापर्यंत पोहोचण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे। पुनश्च एकदा तुमचं आभार मानतो। महाराज, मला वाटतं की आपण या मुलाखतीची सुरुवात तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून सुरुवात झाली। तसं पाहिलं तर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी ही वारकरी सांप्रदायिक वसा आणि वारसा असलेली आहे। माझे आजोबा श्री सदाशिव तुकाराम काकडे हे भंडारा डोंगराच्या सप्ताह समितीमध्ये आणि विशेष करून दिंडीमध्ये विशेष सहभाग असलेली ही एक व्यक्ती। आणि माझ्या आईचे वडील आबाजी कृष्णाजी केदारी हे मावळ तालुका दिंडीचे संस्थापक होते। दोन्ही घराण्यांचा वसा आणि वारसा मला लाभलेला, आणि नित्यनेमाने माझ्या कुटुंबामध्ये वारी म्हणजे आजोबांनी वारी केली, वडिलांनी केली, मीही करतोय, आणि माझी मुलगी सुद्धा वारी, म्हणजे 4 पिढ्या सध्या ही वारी आहे। संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथीबाई, या भागीरथी बाईच्या कुळातील गोदाबाई गाडे ही आमच्या वडिलांची पणजी ही आमच्या काकडे घराण्यामध्ये आली। गोदाबाई गाडे म्हणजे खऱ्या अर्थाने असं म्हणायला वावगं ठरणार नाही की काकडे परिवाराचा नातं हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या परिवाराशी जोडलेलं आहे। आणि मग ती कन्या आमच्या कुळात आल्यानंतर आपोआपच म्हणजे आनुवंशिकता म्हणावी
तसं आमच्या कुटुंबातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्याच्यामध्ये माझ्या मुली असतील, आमच्या सुनबाई असतील किंवा माझी पत्नी असेल, आई असेल, या सगळ्यांकडे तो भजनाचा वारसा आला आणि आज माझं संपूर्ण कुटुंब रोज नित्यनेमाने भजन करत आहे. तर तो वारसा सांप्रदायिक येण्यामागची ही एक पार्श्वभूमी आहे. महाराज, मला वाटतं की कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेत असताना शिक्षण आणि त्यानंतर केलेला संघर्ष, कारण त्यावेळेस मला वाटतं की फार काही परिस्थिती ही आपली सर्वांची चांगली नव्हतीच, बेताचीच परिस्थिती, बरोबर की नाही. त्यात काकडे परिवार काही वेगळा अपवाद नव्हता, बरोबर की नाही. तर मला वाटतं शिक्षण आणि त्यानंतर केलेला संघर्ष हा आज या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर माझं प्राथमिक शिक्षण हे जवळच असलेल्या आपल्या ठाकरवाडी शाळा म्हणून आहे तिथे झालं. त्यानंतर पुवा परंजपे म्हणजे नूतन शाळेमध्ये तिथं 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. पण घरची परिस्थिती बेताची असल्या कारणाने मी पुढचं जे शिक्षण आहे ते घेऊ शकलो नाही. तरीसुद्धा मी SSC पास आहे आणि 10वी पास झाल्यानंतर मग घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे माझ्या जीवनात काही संघर्ष करावे लागले. त्यातच शेती व्यवसाय, शेतीमालालाही त्यावेळेला एवढा उठाव नव्हता, पण मी घरात मोठा असल्या कारणाने मला मग नोकरीचा शोध घ्यावा लागला. पण शिक्षणही कमी आणि नोकरी पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये मी एका किराणा मालाच्या दुकानामध्ये 7 वर्ष काढली. अरे बापरे, 7 वर्ष? 7 वर्ष किराणा मालाच्या दुकानामध्ये काम केलं. त्याच्यानंतर तळेगाव स्टेशन येथील ओसिया मेडिकलमध्ये मी काम केलं. माझं इंग्रजी चांगलं होतं आणि त्याच्यामुळं मला ते काम मिळालं. त्याच्यानंतर मग त्यांचेच बंधू ओसिया जनरल स्टोअर म्हणून किराणा, त्यांच्याही दुकानात मी काम केलं. पण हे सगळं करत असताना काही परिवाराच्या तार्किक गोष्टी असतात. मग त्यातूनच कोणी काही सांगावं. मग आमच्याच परिवारामध्ये बाळासाहेब काकडे म्हणून आहेत, काकडे स्टोन क्रशर असेल, तर आमच्याच घराण्यामध्ये आमच्याच चुलत्यांकडं मी 5 वर्ष त्या ठिकाणी मी अकाउंटचं कामही केलं. मला वाटतं की महाराज, हा संघर्ष सगळा पाहत असताना आजच्या ज्या मुलाखतीला एक मी जसं मगाशी नमूद केलं की तुमचा आज सर्व जो आध्यात्मिक क्षेत्रातला तुमचा कार्याचा आज आम्हाला जो आढावा घ्यायचा आहे, तर मला वाटतं याची सुरुवात कधी व कशी झाली? माझं बालपण म्हणजे घराणंच सांप्रदायिक असल्यामुळे लहानपणी आजोबांच्या बरोबर, वडिलांच्या बरोबर कुठं हरिपाठ म्हणणं, पहाटे काकडा म्हणणं. माझा हरिपाठ अगदी शाळेत 5वीला असताना माझा हरिपाठ म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी हरिपाठ पाठ झाला. आणि सहज आपल्या तळेगावातीलच विठ्ठल मंदिर की जिथं तुकाराम महाराजांचं कीर्तन झालं, त्या मंदिरामध्ये रामचंद्र महाराज बंगाळ गुरुजी होते की ज्यांनी माझ्या घरी 12 वर्ष माझ्या आईने त्यांना माधुकरी घातलेली आहे. आणि मग अशा मंदिरामध्ये मी वडिलांबरोबर हरिपाठासाठी गेलो आणि तो हरिपाठ म्हणत असताना त्या बंगाळ गुरुजींनी तो ऐकला आणि मला बोलून घेतलं. कोणाचा काय चौकशी केली आणि मग अरे म्हटले, माझ्यावर तर तुमच्या घराचं खूप ऋण आहे. मला थोडंसं आश्चर्य वाटलं, आपण काय ऋण केलं आहे? मग त्यांनी सगळी इत्थंभूत माहिती सांगितली की मी तुमच्या घरची मधुकरी खाल्ली आहे, तर मग मला त्या ऋणातून उतराई होण्याकरता तुला काहीतरी द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? तर मला जे ते शिक्षण पाहिजे होतं, वारकरी शिक्षण, ते मला त्यांनी 3 वर्ष दिलं. मग मी माझी वयाची 10 वर्ष जेव्हा झाली तेव्हापासून वडिलांबरोबर मंदिरात जायला लागलो. त्यानंतर मी SSC पास झालो. म्हणजे 10वी पास झाल्यानंतर मला माझे त्या रामचंद्र महाराज बंगाळ गुरुजींनी तिथं राहण्याची विनंती केली. त्यांची तब्येतही बरी नव्हती. म्हटलं चला तेवढीच गुरुसेवा होईल आणि त्यांच्या सहवासात मला हा आध्यात्मिक अभ्यास करता येईल. मग तिथं राहून मी ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, पहाटे उठून काकड आरती, हे 3 वर्ष मी त्यांच्या सहवासात राहिलो. पण मला आज खास या मुलाखतीतून सांगायचं आहे की गुरुची सेवा शिष्यांनी करावी, पण माझ्या बाबतीत मात्र सगळं उलटं घडलं. मी ज्या वेळेला भजनाला जायचो त्यावेळेला माझं अंथरूण माझे गुरुजी टाकून ठेवायचे. सकाळी ते माझ्या अगोदर उठायचे, माझं आंघोळीचं पाणी ते तापून ठेवायचे. त्यांची आंघोळ झाली की मला आंघोळीला पाणी द्यायचे. त्याच्यानंतर मी आंघोळीला गेल्यानंतर ते चहा करायचे, त्यांचा चहा ते घ्यायचे आणि मला चहा द्यायचे. मला सगळं विचित्रच वाटलं. पण त्यावेळेला
मला जणू काही त्यांच्यामध्ये माझी आई आणि माझे वडील या दोघांचंही दर्शन त्यांच्यामध्ये झालं. आणि मग त्यांचा एकच शब्द, मी तुला फक्त इथं हे आध्यात्मिक अभ्यास करण्याकरता मी बोलवलेलं आहे आणि तुझ्यामध्ये ते दिसतंय, तू होशील असं म्हटल्यानंतर मग मी वडिलांची आज्ञा घेतली. म्हटलं मला तिथं राहायचं आहे. वडिलांनी सुद्धा मला राहण्याची मुभा दिली आणि 3 वर्ष मी आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये राहिलो आणि मग तिथं हे सगळं शिक्षण मी आध्यात्मिक प्रवास तिकडनं सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही, बरोबर की नाही? आणि मला वाटतं की मग तुमचे संस्कृतचे गुरु कोण? हे झाले तुमचे आध्यात्मिक गुरु, बरोबर की नाही? तर खरं पाहिलं तर मला आज आनंद होतो हे सांगायला की माझ्या वडिलांना आणि चुलत्यांना ज्यांनी शिकवलं तेच आपले मेढी गुरुजी, म्हणजे गणपती चौकामध्ये असायचे ते मेढी गुरुजी माझ्या वडिलांना आणि चुलत्याला शिकवायला होते आणि त्यांनीच त्यांना तबला आणि पेटी शिकवली. म्हणजे थोडक्यात वारकरी संप्रदायाचं भजनाचं ज्ञानही त्यांनी त्यांना दिलं. पण त्यांचा मुलगा मी आहे हे कळल्यानंतर त्यांनी मला संस्कृतचे धडे द्यायला सुरुवात केली. शाळेमध्ये म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की मेढी गुरुजींनी माझ्याकडून संस्कृतची सुभाषितं इतकी सुंदरपणे पाठ करून घेतली, ती आज तागायत माझ्या स्मरणात आहे आणि बरोबर व्याकरण वगैरे सगळं त्यांनी मला ते शिकवलं. महाराज, मला वाटतं की तुमच्या संपूर्ण काकडे परिवाराला, बरोबर की नाही, एक वारीची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. आज मला वाटतं की मी जसं मगाशी उल्लेख केला की वयाची आता तुम्ही 50वा वाढदिवस साजरा केला, तर खऱ्या अर्थाने मला वाटतं तो इतिहास आज लोकांपुढे यायला पाहिजे. बरोबर. तर खरी आमच्या वारीची परंपरा म्हणजे आमचे आजोबा सदाशिव काकडे यांनी भंडारा डोंगर दिंडीची स्थापना केली. त्यावेळेला त्यांच्याबरोबर आपल्या मावळ तालुक्यातील काही वारकरी मंडळी, अर्थात निवृत्ती भालेकर असतील तळवड्याचे, बोत्रे महाराज असतील खालुंबऱ्याचे, किंवा आपले किसन महाराज शेटे असतील नवला कुंबऱ्याचे, ही सगळी मंडळी एकत्र घेऊन आजोबांनी भंडारा डोंगर दिंडी चालू केली. त्याच्यानंतर त्यांचा वसा आणि वारसा माझे वडील कृष्णाजी काकडे यांनी ती वारी पुढं चालू ठेवली. आणि ते वारीला जात असतानाच, म्हणजे मी शाळेत असताना माझी पहिली वारी मला आठवते की माझ्या वडिलांनी मला खांद्यावर घेतलं आणि मला खांद्यावर घेऊन वारी केली. त्यावेळेला मला तो इतका विलक्षण आनंद झाला की ते सगळा सोहळा पाहिल्यानंतर मग मात्र मी राहिलो नाही. अगदी लहान वयातच वारीला सुरुवात झाली माझी, शाळेत असतानाच. पण त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने जी माझी वारी आहे, म्हणजे जी अभ्यासाची वारी जी आहे, आध्यात्मिक वारी आहे, ती माझी जी वारी आहे ती आळंदीतील 91 क्रमांकाची दिंडी, आप्पासाहेब गुंड म्हणून होते, त्यांची ती अहिल्यादेवी होळकर दिंडी, त्या दिंडीमध्ये मी 13 वर्ष वाटचाल करत राहिलो. म्हणजे आजोबांनी वारी केली, वडिलांनी पण वारी केली आणि मीही 13 वर्ष तिथं केली. त्याच्यानंतर भंडारा डोंगरातही 7 वर्ष आणि घोरडेश्वर डोंगरातही 7 वर्ष माझी वारी झालेली आहे. महाराज, मला वाटतं की आज सर्वांनाच उत्सुकता आहे, विशेषतः तरुण पिढीला, की महाराजांचं आयुष्यातलं पहिलं कीर्तन कोणतं? माझं पहिलं कीर्तन झालं ते आपल्या तळेगावातील विठ्ठल मंदिरामध्ये. काय वय असेल तुमचं साधारण? माझं त्यावेळे वय होतं बरोबर 18 वर्ष, 18 पूर्ण झाले आणि पहिलं कीर्तन माझं विठ्ठल मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये पहिल्याच दिवशी झालं. आणि ते कीर्तन मी गुरुजींच्या आज्ञेनेच केलं. पण थोडंसं त्याच्या अगोदरचं एक मी सांगतो. मी खरं आळंदीला शिक्षणासाठी जायचं ठरवलं होतं, पण मला आळंदीतल्या काही महाराज मंडळींनी मला घेतलं नाही, स्वीकारलं नाही. काय असेल ते मला माहिती नाही, पण मी तिथून पुन्हा आलो. मग ठरवलं की आपल्याला शिकायचंच. आणि मग तो पुढचा मार्ग मला बंगाळ गुरुजींच्या सानिध्यात सहवासात तो लाभला. आणि मग मात्र त्यांच्याकडून मी त्याचं शिक्षण घेतलं. आणि विशेष म्हणजे ज्या महाराजांनी मला आळंदीत यायला नको असं म्हटलं, त्याच महाराजांच्या समोर माझं पहिलं कीर्तन झालं. आणि याचा त्या महाराजांनाही सार्थ अभिमान होता. आज ते नाही आहेत याचं मला दुःख वाटतं. पण मी माझ्या जीवनात त्यांचाही आदर्श ठेवला की त्यांनी जर मला परत पाठवलं नसतं तर मी एवढा मोठा झालो नसतो. आणि पहिलं कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर, त्याच अभंगावरती आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये माझं पहिलं कीर्तन झालं. आणि नंतर मग बाहेर कळायला लागलं की महाराज कीर्तन करतायत. महाराज मी नव्हतोच आणि आजही मी महाराज नाही, मी एक नामधारक आहे.
पण लोकांना मग कळलं की हे कीर्तन करतात. वयाच्या 18व्या वर्षी पहिलं कीर्तन म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्यावेळेस ही खूप मोठी गोष्ट होती. आणि एक आई वडिलांना एक वेगळा अभिमान असतो की आपला मुलगा ऐन तारुण्यामध्ये कीर्तन, आणि ते पण आपल्या विठ्ठल मंदिरात, की ज्या विठ्ठल मंदिरात महाराज, मला वाटतं की हे झालं तुमच्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन, बरोबर की नाही? मला वाटतं त्यानंतर काय तुम्ही थांबले नाही, बरोबर की नाही? नाही. पण मला वाटतं की अजून आम्हाला या माध्यमातून जाणून घ्यायचं की सप्ताहातलं तुमचं पहिलं कीर्तन कोणतं? माझं पहिलं कीर्तन सप्ताहामध्ये आपल्या मावळ तालुक्यात आंदरमावळ म्हणून भागात नागातली या गावी झालं. नागातली. आणि त्यावेळेला मला पाहायला मिळालं की सर्व लोक 50, 60, 70 वयाची माझ्यासमोर बसलेली, आणि माझ्या जीवनातला अत्यंत म्हणजे आनंदाचा क्षण तो होता. तुमचं वय काय असेल साधारण? त्यावेळेला माझं 19 वर्ष नुकतंच चालू झालं होतं. एक 19 वर्षाचा युवक. हो. आणि 70च्या लोकांना मार्गदर्शन करतोय, प्रबोधन करतोय. मग त्यावेळेला मी त्या कीर्तनातला विषय असा घेतला होता की भगवंताच्या भक्ताची अवस्था कशी असावी, कशा परिस्थितीत त्याने ते भजन भक्ती करावी, तो विषय घेतला होता. आजही तो स्मरणात आहे. तर तिथं ते पहिलं कीर्तन करत असताना मला जे प्रेम त्या गावातल्या लोकांनी कीर्तन झाल्यानंतर दिलं ना, ते मी आज तागायत विसरलो नाही. आणि विशेष म्हणजे मला ती गोष्ट सांगायची की त्या कीर्तन झाल्यानंतर जो मान सन्मान होतो, मी जे तुकोबरांचे अभंग लोकांना सांगतोय आणि त्याच्या मोबदल्यात ते मान सन्मान मला जर कीर्तनाचे पैसे किंवा बिदागी देत असतील, ते माझ्या बुद्धीला ते पटलं नाही. ते तुम्ही बिदागी? त्या दिवशी मी त्यांच्या बिदागीला हात सुद्धा लावला नाही. आणि नवल तुम्हाला सांगतो, आज तागायत त्या गावामध्ये मला नारळ किंवा पैसे घेण्याची बुद्धी पांडुरंगाने दिलेली नाही. आज तागायत ती सेवा चालू आहे आणि ग्रामस्थांचं प्रेमही आज माझं तेवढंच त्यांचं माझ्यावरती आहे. म्हणजे त्या गावातलं कीर्तन हे तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय ते मी कधीच विसरू शकत नाही. त्याच्यानंतर त्या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरातली लोक जी कीर्तनाला आली होती, त्यांना तो माझा स्वभाव, माझं कीर्तन ते आवडलं. आणि नंतर जवळजवळ माझे श्री गणेशाच तिथून सुरुवात झाला आणि जास्तीत जास्त कीर्तनं माझी आंदरमावळामध्ये झाली. मला वाटतं की महाराज, आज भंडारा डोंगर दिंडी असेल आणि गोरडेश्वर डोंगर दिंडी, या दिंडींमध्ये वारी करत असताना भजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांप्रदायिक मंडळींचा सहवास कसा लाभला तुम्हाला? मी वारी करत असताना आमचा वारीचा मुक्काम रोज एखाद्या गावी असायचा. त्या गावी मुक्काम असल्यानंतर आपल्या दिंडीतल्या महाराजांनी आपल्या दिंडीमध्ये कीर्तन किंवा प्रवचन करणं असा एक प्रघात वारकरी संप्रदायाचा आहे. तर मग कोणाचं कीर्तन करायचं? वारी करत असताना मला पहिलंच एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये प्रवचनाची संधी मिळाली. आणि ती प्रवचनाची संधी मिळाल्यानंतर माझे प्रवचनातले विषय हे तुकाराम महाराजांव्यतिरिक्त दुसरे काही नाही आहेत. आणि तो तुकाराम महाराजांविषयीचा असलेला माझ्या अंतःकरणातला जिव्हाळा पाहून बरेच महाराज मंडळी आजूबाजूच्या दिंडीतली सुद्धा प्रवचनाला येऊन बसली होती. नंतर त्यांनी चौकशी केली, कोणत्या संस्थेत शिकता तुम्ही? आळंदीत शिकता का? देहूमध्ये शिकता का? आणि कुठं तुमची संस्था आहे का? त्यावेळेला मला इतका गर्व वाटला आणि अभिमान वाटला त्या गोष्टीचा की मी हे असं मला का विचारतात की आळंदीत किंवा देहूत शिकता का? मग मी त्यांना सांगितलं, मी देहूतही नाही शिकलो, आळंदीतही नाही शिकलो, तर माझं जे शिक्षण काय असेल, साधना काय असेल, तरी घोरवडेश्वर डोंगर आणि भंडारा डोंगरावरती माझी ती साधना झालेली आहे. आणि जास्तीत जास्त पारायणं माझी गाथेची घोरवडेश्वर डोंगरावरती झालेली आहे. आणि मग मात्र माझ्याकडं बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातील असतील अनेक दिंड्यांमधील महाराज लोक आकर्षित झाली आणि मग ते मला त्या माध्यमातून त्यांच्या गावाला घेऊन जायला लागले आणि कीर्तनाचा प्रचार चालू झाला.
यानंतर मला वाटतं की महाराज संपूर्ण महाराष्ट्रभर तुमची कीर्तनं व्हायला लागली बरं का. आज मला प्रामुख्याने हे तुम्हाला विचारायचं की संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही भ्रमण करत असताना मला वाटतं की वारकरी संप्रदायाचा हा कल्याणकारी विचाराचा प्रसार आणि प्रचार करत असताना, बरोबर की नाही, तुमचा विषय नेमकी कोणता असतो? मी तसं आता विदर्भ असेल, मराठवाडा असेल, धुळे असेल, जळगाव, नाशिक बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रम केले. पण कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून काही वेळेला विषय हाताळावे लागायचे. पण त्या लोकांची मानसिकता जी आहे ही लक्षात आल्यानंतर तुकाराम महाराज त्यांना अनुसरून काय बोध करू शकतात. म्हणजे नुसतंच भजन करा असंही मी सांगितलं नाही आणि नुसतं पोट भरा असंही मी त्यांना सांगितलेलं नाही. पण माझ्या तुकाराम महाराजांचा जो जीवन प्रवास खडतर झाला, त्यांनी आपल्या प्रपंचात जे काही लागतं ते मिळवण्याचा प्रयत्न करून झालेला सिनभाग नष्ट करण्याकरता भगवंताची भक्ती आणि भजन केलं. नंतर त्या लोकांमध्ये थोडीशी आध्यात्मिक आणि विज्ञानाची सांगड घालून देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, आत्ता आपण इथं बसलोय, आपल्याला ही वीज दिसते, आपल्याला वीज दिसते, पण ती निर्माण कशी झाली हे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. जलाचेनी आवेशे लखलखित तेज दिसे, तया विजे माझी असे काय सलील काही, सलील म्हणजे पाणी. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जलाला आवेश म्हणजे वेग दिल्यानंतर लखलखित तेज निर्माण होत आहे. मग त्या विजेमध्ये पाण्यापासूनच वीज निर्माण होते, पण त्या विजेमध्ये काय पाणी आहे का? याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत हा शोध आधीच लिहून ठेवलेला आहे. याला 850 वर्ष झालेत. मग हे जे विज्ञान आहे हे नंतर शास्त्रज्ञांनी आपल्या समोर आणलेलं आहे. पण हे विज्ञानाला आधार जर कोणी असेल तर हे आमचे संत आहेत, हे आपले ग्रंथ आहेत, ही आपली भगवद्गीता आहे, वेद आहे. तर अशा पद्धतीने मग त्यांच्यामध्ये विज्ञान, नुसतं अध्यात्म सांगायला गेलं, त्याला जोड दिली विज्ञानाची, त्याला विज्ञानाची जोड दिली आणि मग त्या पद्धतीने प्रबोधन करत आम्ही गेलो. आणि विशेष करून जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही माणसांना बोध करण्याजोगे अभंग आहेत. उदाहरणार्थ, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, माणसाने धन कसं मिळवावं, प्रपंच उत्तम कसा करावा, व्यापार उत्तम कसा करावा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या मी गाथेतून वेचल्या तुकाराम महाराजांच्या, त्या समाजासमोर मांडत गेलो. आणि जसेच्या तसे आजही माझे स्वतःचे वैयक्तिक विचार मी काय मांडत नाही, अवांतर काही मनोरंजनाचाही विषय माझ्या कीर्तनातून नसतो, पण तुकाराम महाराजांचं पूर्णपणे अध्यात्म कीर्तनातून समाजापर्यंत पोहोचावं हा जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो. महाराज, मला वाटतं की या सर्व प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आध्यात्मिक अविस्मरणीय सोहळा कोणता, आणि त्याचा अनुभव आज थोडासा आम्हाला या माध्यमातून ऐकायचा आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा ही साधना करत होतो, माझी कीर्तनं महाराष्ट्रभर झाली. बीडमधील एक महाराज, फार मोठे महाराज आहेत, त्यांचं लक्ष माझ्याकडे कसं गेलं मला माहिती नाही, पण त्यांना असं वाटलं की ह्या व्यक्तीला आपल्याबरोबर संप्रदायामध्ये किंवा आपल्या मंडळामध्ये ठेवायचं. तर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी माझा तो अभ्यास पाहिला आणि माझी ती संघटन कुशलता पाहिली आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला देहूला 1,44,444 लोक गाथा वाचायला बसवायचे. मग काय करायचं? देहूला जवळून कोणता परिसर जोडलेला आहे तर तो आहे हवेलीचा, मावळाचा आणि खेड तालुक्याचा. मग मुळशी तालुका, असे 4 तालुके जोडलेले आहेत. मग 4 तालुक्यातून 4 महाराज मंडळी निवडायची आणि आपल्याला देहूला सप्ताहाचं नियोजन करायचं. मग मावळ तालुक्यातून त्यांनी माझी निवड केली. मला कुठलंच काही माहिती नव्हतं कार्यक्रमाच्या संदर्भात, एवढा मोठा कार्यक्रम कसा करावा. पण ज्या दिवशी ही बातमी मला कळली की आपली निवड त्या सप्ताहासाठी झाली, तर मला त्या रात्रीला झोपच आली नाही आणि मला जणू काही तुकाराम महाराजांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली असं मला वाटलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली. दुसऱ्या दिवशी मी हे सगळं नियोजन केलं आणि आपल्या तालुक्यातील 1,500 लोक घेऊन मी देहूला 1,500 लोक, 1,500 वारकरी मी तिथं घेऊन गेलो. आणि विशेष म्हणजे तिथं राहण्याची मला कुठली सोय नव्हती. तिथं गेलो तर काहीच नव्हतं.
पण 1 तासामध्ये अशी व्यक्ती मला भेटली, मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही कारण त्याने मला सांगितलं की माझं नाव कुठं घ्यायचं नाही, पण ती व्यक्ती भेटली जणू काही माझ्या दृष्टीने ते तुकाराम महाराजच. त्यांनी सगळी राहण्याची व्यवस्था केली आणि एका रात्रीमध्ये जवळजवळ 48 पोती धान्य आणि 1,30,000 रुपये एका रात्रीत 2 वाजेपर्यंत माझ्याजवळ येऊन पोहोचले. म्हणजे एवढी सगळी तयारीनिशी आम्ही तिथं गेलो. आणि अविस्मरणीय म्हणजे माझ्याकडं त्यावेळेला 25,000 लोक गाथा वाचायला बसलेली होती, सगळी बाहेरून आलेली आणि आपली 1,500. तर त्या सगळ्यांचं नियोजन माझ्याकडं होतं. आजही मला ती तारीख आठवते. 2008 साली 28 डिसेंबरला तिथं सप्ताहाची सुरुवात केली. आणि अनुभूतीचे काही गोष्टी असतात, असं म्हणतात की त्या सांगता येत नाही, दाखवता येत नाही, बोलता येत नाही, पण माझा तो अनुभव मी इथं व्यक्त करू शकत नाही, पण मला तो तुकोबारायांचा अनुभव त्या कार्यक्रमात आला. म्हणून माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अविस्मरणीय आणि माझ्या काहीतरी पुण्याईचा तो पुण्याईचा भाग शेवटी असेल. हा भाग पुण्याईचा असतो. पुण्याईचा आहे. महाराज, मला वाटतं की आता बरीच वर्ष आले आपण वारी करता नित्य नियमाने, बरोबर नाही? तर या वारीतनं काही अनुभव आला? हो, तुम्ही हा प्रश्न खरं तर वारकरी संप्रदायाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की लाखो वारकरी पंढरपूरला जातात, बरोबर. पण त्यात आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की काही लोक हौशी असतात, काही गौशी असतात, काही नवशी असतात, तर असा प्रकार होतो. पण यामध्ये खरंच वारी म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. आणि तो अनुभव जी माणसं श्रद्धावान असतात, जी खरंच तुकोबारायांची ज्ञानोबारायांची सेवा करतात, कारण हा जो मार्ग आहे वारीचा, हा पांडुरंगाने नाही दाखवलेला, हा साधू संतांनी दाखवलेला. म्हणून साधू संतांचं जे अस्तित्व आहे त्या दोनही म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या अस्तित्वाची जाणीव वारीमध्ये घडते. कारण प्रत्येकजण जाताना पांडुरंगाचं नाव घेत जात नाही, तो वारीला जाताना फक्त ज्ञानोबा तुकाराम म्हणत जातो. आणि मग त्या ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये तो इतका पवित्र होतो. असं म्हणतात की पुण्यवंत व्हावेन घेता सज्जनांची नावे. तुकाराम महाराज म्हणतात की सज्जनांची किंवा संतांची नावं घेतली तर आपल्याला पुण्य मिळतं. आणि त्या पुण्याच्या बळावर पंढरपूरमध्ये गेल्यानंतर त्याचं खरंच पुण्य असेल तर त्याला काही अनुभूती येते. माझ्या अनुभूतीचा विषय असा आहे की त्या ठिकाणी मी चंद्रभागेचं स्नान केलं पंढरीत गेल्यानंतर. आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर मी चुकलो, नवीन वारकरी होतो, मी चुकल्यानंतर आता मला माझी लोकं तर सापडली पाहिजे. लाखोचं समुदाय चंद्रभागेचं स्नान करतो आणि सहज मग चुकलो तर कुठं जायचं. मग एक वासुदेवाच्या जवळ गेलो. तो आपला टाळ वाजवत होता, त्याच्या भजनात दंग होता. मी जवळ गेलो, त्याला नमस्कार केला आणि त्याने माझ्याकडे पाहिल्याबरोबर मला विचारलं, का रे बाळ? म्हटलं महाराज मी चुकलोय, माझी माणसं मला भेटत नाही. त्याने सांगितलं काही नाही, इथंच पुंडलिकाचं मंदिर आहे ना, तिथं जा, तुझी दिंडी तिथं भेटेल. आजही मला ते म्हणजे असं हृदयात दाटून येतं की माझ्या वासुदेव म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी ही व्यक्ती, आणि माझा तो भाव पाहून त्याने मला सांगितलं.
मग त्याला ज्ञात होतं की तो साक्षात पांडुरंगच होता हे मला माहिती नाही, पण जेव्हा त्याने सांगितलं की ते पुंडलिकाच्या मंदिराजवळ ते भेटतील, मी गेलो आणि माझी दिंडी तिथं. मी मागं वळून पाहिलं की तो वासुदेव परत दिसतोय का, मला तो वासुदेव आज तागायत परत दिसला. हा माझा वारीतला अनुभव आहे. साक्षात्कारच तो आहे, साक्षात्कारच तो आहे. आणि हा साक्षात्कार फक्त ज्याच्या मागे पुण्याई असते हो हो त्यालाच फक्त तो होत असतो. महाराज मला वाटतं की हा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेत असताना विठ्ठल परिवार ही जी संकल्पना आपण मावळामध्ये मांडली आणि आज जवळजवळ मला वाटतं की 5,000 वारकरी संप्रदायातील सर्व तुमचे सदस्य या परिवारात जोडले गेले, बरोबर की नाही? तर ही संकल्पना कशी म्हणजे मनात कशी आली? विठ्ठल परिवार ही संकल्पना खरं पाहिलं तर ही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सेवेतून आणि भक्तीतूनच मला प्राप्त झाली. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे माझा प्राण आहे असं मी समजतो. जेव्हा मी गाथेचा अभ्यास करत होतो त्या गाथेमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जवळजवळ 857 वेळा विठ्ठलाचं नाव घेतलेलं आहे. मी अभ्यास करताना मला असं आढळून आलं की तुकाराम महाराज एवढं पांडुरंगाचं नाव का घेतात, या नावात असं काय आहे. त्यांच्याच अभंगामधून मला त्या नामाचं महात्म्य कळलं की आपण विठ्ठलाचं नामस्मरण केल्यानंतर काय होऊ शकत नाही, असे प्रश्न आणि त्याची उत्तरं मला त्या गाथेमध्ये मिळाली. आणि योगायोगाने आज ते हयात नाही आहेत, रामचंद्र बाबा भोधे. खरं पाहिलं तर 2 रामचंद्र माझ्या जीवनात महत्त्वाचे. रामचंद्र बंगाळ गुरुजी माझे गुरु आणि रामचंद्र बाबा बोधे हे माझे नामसाधनेतले गुरु आहेत. त्यांच्या मुखातून मी विठ्ठल 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 पंढरपूरमध्ये ऐकलं आणि त्यांची उरलेली माधुकरी मी घरी घेऊन आलो. त्यांच्या सान्निध्यात माधुकरी खाल्ली आणि ती उरलेली माधुकरी मी घरी घेऊन आलो. घरी आणल्यानंतर ती माधुकरी आमच्या घरातल्या सदस्यांना अत्यंत गोड लागली. काय सामर्थ्य असेल त्या विठ्ठल नामाचं माहिती नाही. त्यानंतर आधीच माझं विठ्ठल नामावर प्रेम आणि योगायोगाने त्यांच्या आळंदीतल्या विठ्ठल परिवाराच्या कार्यक्रमाकरता अन्नदानाची निवड माझी करण्यात आली. अन्नदानासाठी मी तर काही एवढा सक्षम नव्हतो, पण त्या काळात विठ्ठल परिवाराच्या त्या वर्धापन सोहळ्याला आत्ताचे आपले विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांनी अन्नदानाची जबाबदारी उचलली आणि ती माझ्यावर सोपवली की तुम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन करा. ते कार्यक्रमाचं अचूक नियोजन माझे मित्र दिलीप महाराज खेंगरे आणि आम्ही दोघांनी ते अन्नदानाचं नियोजन केलं. आणि ते नियोजन झाल्यानंतर आपले आमदार साहेब म्हटले का ना असा कार्यक्रम आपण आपल्या तालुक्यात करावा. आणि तिथंच आळंदीमध्ये हे विठ्ठल परिवाराचं बीज रोवलं गेलं आणि आज विठ्ठल परिवारामध्ये 12,000 नामधारक आहेत. तसे पाहिले तर मी 5,000 सदस्य आहेत आपले की जे आज नामस्मरण करतात, पण त्या नामस्मरणामध्ये 12,000 वारकरी दरवर्षी सामील होतात, सहभागी होतात. तर विठ्ठल परिवार जो आहे हा कोणा व्यक्तीचा परिवार नाही, हा पांडुरंगाचा परिवार आहे. त्याचा परिवार मग त्याचा परिवार मला ही संकल्पना अशी आली की जशी जनाबाई म्हणते विठू माझा लेकरूवाळा संगे गोपाळांचा मेळा. मग संगे भक्तांचा किंवा गोपाळांचा मेळा, तो भक्त कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे हे पांडुरंगाने नाही पाहिलं, तर त्याच्या कृपाछायेखाली सर्वच जाती धर्माचे संत जरी एकत्र येतात, मग का ना आपण विठ्ठलाचा परिवार एकत्र करू नये. मग आम्ही जातपात धर्म गरीब श्रीमंत असं न पाहता की ज्याला पांडुरंगाची किंवा तुकोबरायांची आवड आहे अशांना एकत्रित करण्याचं काम या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून आम्ही करतोय. दुसरी गोष्ट, हा उद्देश काय याच्या मागचा ही लोक एकत्र करण्याचं, तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेतून सांगितलंय की हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुम्हाला जर वारकरी संप्रदायाचा योग्य प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तो नामस्मरणाचा प्रचार आणि प्रसार करा. आणि हे देवाला अत्यंत प्रिय आहे. देवाची भक्ती नामस्मरण हे देवाला अत्यंत प्रिय आहे. बाकीच्या काही भक्तीत अनेक कुठल्या गोष्टीत पडू नका असा तुकाराम महाराजांचा आग्रह. आणि मग तोच एक मुद्दा आम्ही उचलून आज आपल्या मावळ तालुक्यातील घराघरात विठ्ठलाचा जप व्हावा ही माझी आत्यंतिक तळमळ आहे. मला विठ्ठलाचं नामस्मरण कळायला 28 वर्ष लागले. भजन केलं, मी वारी केली, पण मला काही कळलं नाही. कीर्तनही लोकांना सांगत बसलो,
पण कीर्तन सांगणं, वारी करणं हा खरा परमार्थ नाही, ती परमार्थाची एक साधन आहे. पण मुख्य परमार्थ काय असेल तर भगवंताचं नामस्मरण करणं हा शुद्ध आणि पवित्र परमार्थ आहे. कारण कुठल्याही प्रकारची भेसळ, बनावट या नामस्मरणात नाही आहे. तुम्ही अत्यंत तळमळीने नामस्मरण करा आणि ते इतरांकडून करून घ्या. हा तुकाराम महाराजांचा संदेश मी उचलला आणि आज तेच पावलावर पाऊल ठेवून तेच कार्य तुम्ही आज तेच पुढं- कार्य पुढं चालू ठेवलेलं आहे. मला वाटतं की महाराज आज या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून मला वाटतं की मध्यंतरी कामशेटमध्ये सगळ्यात मोठा मावळ तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताह आपल्या माध्यमातून झाला. थोडक्यात त्याच्याबद्दल आज इथं आम्हाला जाणून घ्यायचंय. कारण मला वाटतं की तो आजपर्यंत असा कार्यक्रम मावळ वासियांनीच पाहिला नाही, नसेल. महाराष्ट्रात नाही आहे. नाही पाहिला, बरोबर. महाराष्ट्रातही नाही. बरोबर. कारण एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह खरं पाहिलं तर हे काम एकट्याचं नाही आहे. बरोबर. मग माझे सवंगडी विठ्ठल परिवारामध्ये मी पहिलं 100 लोकांची टीम तयार केली. त्याच्यामध्ये प्रमुख मला सहाय्य करणारे हरिभक्तीपरायण दिलीप महाराज खेंगरे आणि गणेश महाराज जांभळे ही 2 मुलं मला भेटली आणि त्यांना एकत्र करून आम्ही 3ही मावळामध्ये असं केलं की 30-30 तरुण कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, हे एकत्र करायचे आणि मग त्यांच्या माध्यमातून आपण कार्यक्रम राबवायचे. तर हा कामशेटचा जो विठ्ठल परिवाराचा सप्ताह आहे, सर्वतोपरी याचं संयोजन माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केलं आणि आज त्या योगाने आपल्या मावळ तालुक्यातील 12,000 लोक त्या सप्ताहासाठी रोज उपस्थित राहायचे. त्यांची सर्वतोपरी सेवा आमच्याकडून घडली आणि आम्हाला या पारमार्थिक कार्याचा एक सेवा करण्याचा भाग आमच्या वाट्याला आला, याचं आम्ही परमभाग्य समजतो. महाराज थोडक्यामध्ये या विठ्ठल परिवाराची उद्दिष्ट याची येणाऱ्या काळामध्ये काही कार्यक्रम हे आम्हाला थोडक्यात आज. विठ्ठल परिवार म्हटलं की परिवारातल्या सर्व सदस्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. मग आता या परिवारातले सदस्य कोण आहेत तर तो वारकरी संप्रदाय. मग आज वारकरी संप्रदायाला नेमकं काय गरज आहे त्या संप्रदायाची? मग त्याच्यामध्ये भजनी मंडळाचं साहित्य असेल, कीर्तनकार, प्रवचनकार यांची व्यवस्था असेल. दुसरी गोष्ट की या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून आम्हाला वारकऱ्यांना मदत जी करायची आहे, मग त्याचा हॉस्पिटलचा खर्च असेल, वारकऱ्यांना अभ्यासासाठी काही ग्रंथ असतील, वारकऱ्यांना भजनी मंडळाला काही साहित्य असेल, तर हे या विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून देऊन त्यांच्याकडून त्या मोबदल्यामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण करून घ्यायचं आहे. हेच उद्दिष्ट. हो, हेच उद्दिष्ट. बाकी कुठलाही विषय हेतू यातून नाही आहे. महाराज आपल्या प्रत्येक मुलाखतीमध्ये सर्व क्षेत्रातील लोकांना एक रोखठोक प्रश्न असतो आणि तो सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनात जो प्रश्न असतो तो फक्त मी एक माध्यम धरतो तुम्हाला विचारायचं. आता आपण बघतोय की सगळ्या क्षेत्रांमध्ये सध्या व्यावसायीकरण मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणारी प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. कुठंतरी आपल्या क्षेत्रात सुद्धा याचा स्पर्श होतोय. प्रश्न माझा बरोबर आहे? अगदी योग्य प्रश्न तुम्ही हे केलेला आहे. आज तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचा धर्म जो आहे हा फक्त सेवा धर्म आहे. पण अलीकडच्या काळामध्ये कुठलंही तत्व नाही आहे, कुठलाही अभ्यास नाही, कुठली साधना नाही. बाजारामध्ये पुस्तकं मिळतात, ती पुस्तकं वाचून पाठांतर करून सीडीच्या माध्यमातून कीर्तन ऐकून नवोदित कीर्तनकार आता होऊ पाहत आहेत. त्यांनी हा मार्ग निवडण्याचं कारण आहे की मला आता हा प्रश्न तुम्ही विचारलाय तर अगदी स्पष्टपणे मी रोखठोकपणे बोला. रोखठोकपणे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संपूर्ण गाथा 4092 अभंग लिहिले, पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनात येऊन बसत होते. कधी कीर्तनात छत्रपतींचं नाव तुकाराम महाराजांनी घेतलं नाही. पण नवोदित कीर्तनकार आहेत, यांनी कीर्तनात समोर येऊन बसलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख करायचा, मग त्याची थोडीशी छाती फुगून जायची आणि मग त्यांनी त्या कीर्तनाला घरी न्यायचं आणि मग त्याने त्याचा
उपचार करायचा, काही मानधन दक्षिणा वैयक्तिक काही द्यायची, आणि मग ती सवय जी आहे स्तुतीची ती समाजानेच कीर्तनकारांना लावली आहे. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की ते करत असताना कुठंतरी महाराज लोक त्या स्तुतीच्या अधीन जाऊन, त्या लोकांच्या अधीन जाऊन वारंवार ती स्तुती करायला लागले आणि त्यांना त्यातून जो मोबदला मिळेल त्यातून त्याचं व्यावसायीकरण झालं. खरं पाहिलं तर हा व्यवसाय समाजानेच कीर्तनकारांना करायला लावलेला आहे. समाजाने म्हणण्यापेक्षा जे ते कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करतात त्यांनी हे सगळं वाढवलेलं आहे. खरं पाहिलं तर संप्रदाय हा भक्तिनिष्ठ असावा, ज्ञाननिष्ठ असावा, जप तपनिष्ठ असावा, पण तो तसं न राहता तो मनोरंजनाचा विषय होऊ पाहतोय. आणि ज्यांना मनोरंजन आवडतं त्यांनी या संप्रदायाला वेगळ्या प्रकारचं खतपाणी घालून संप्रदाय बिघडून टाकवण्याचा एक घाटच समाजातल्या काही तथाकथित लोकांनी रचलेला आहे. मला वाटतं की अतिशय ज्वलंत प्रश्नावरती अतिशय रोखठोकपणे महाराजांनी उत्तर दिलेले आहे. महाराज, मला वाटतं की या प्रत्येक आपल्या मुलाखतीमध्ये प्रत्येकालाच एक रॅपिड राऊंड असतो. आपण त्या रॅपिड राऊंडकडे येऊया. तुमचे तालुक्यातले 2 आवडते नेते. माझे आवडते नेते माजी आमदार दिगंबर दादा भेगडे आणि स्वर्गीय नथुभाऊ भेगडे. नथुराव भेगडे पाटील. 2 सध्या मावळातले 2 तरुण आवडते कीर्तनकार. मावळ तालुक्यातील 2 आवडते तरुण कीर्तनकार जर तुम्ही खऱ्या अर्थाने ती त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप असेल तुमच्या माध्यमातून, असं म्हणायला हरकत नाही. हो. तर आपल्या मावळातील तरुण कीर्तनकार यतिराज लोहर आणि दिलीपजी खेंगरे, की जो माझ्याकडे शिकलेला आहे. पण तुकाराम महाराजांविषयी व्यतिरिक्त हे दुसरं काहीच बोलू शकत नाही. अभ्यासपूर्ण. 2 आवडते तीर्थक्षेत्र. माझी 2 आवडती तीर्थक्षेत्र तुम्ही म्हणाल तर एक देहू आणि एक पंढरपूर. महाराज, आता थोडंसं विषयांतर करतो की प्रत्येकाला शेवटी त्याचं एक वैयक्तिक आयुष्य असतं, बरोबर की नाही? आज तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात जरी असले तरी तुमचं एक शेवटी एक वैयक्तिक आयुष्य. मला वाटतं की तुमचा आवडता छंद. माझा आवडता छंद आता एकच आहे की आपण नामस्मरण करणं आणि इतरांकडून नामस्मरण करून घेणं. माझ्या आयुष्यामध्ये नामस्मरणाविषयी आता तसं पाहिलं तर कालच मला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि इथून पुढचं आयुष्य जे आहे हे परत माघारी फिरण्याचं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. मग या आयुष्यामध्ये काय करायचं तर माझा जो नामस्मरणाचा छंद आहे, जो तुकोबरायांनी जपला, गोविंद गोविंद मना लागली आहे छंद, आता इथून पुढच्या माझ्या आयुष्यात एकच छंद, तो म्हणजे विठ्ठल विठ्ठल, दुसरं काहीच नाही. महाराज, जाता जाता आजच्या तरुणांना संदेश. आजच्या तरुणांना मी संदेश देऊ इच्छितो. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आजच्या तरुणांना एकच संदेश आहे की कोणतीही व्यक्ती, कोणताही पदार्थ आणि कोणतीही वस्तू त्यांचे गुणधर्म तपासून त्याचा स्वीकार करावा, उद्योगी राहावं आणि आपल्या जीवनामध्ये आपण फक्त आणि फक्त परमार्थ म्हणून नामसाधना करावी, या व्यतिरिक्त काहीच करू नये. हा माझा तरुणांना संदेश राहील. मला वाटतं की संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेत असताना आज महाराजांनी जो तरुणांना संदेश दिलाय हा खरोखर तरुणांनी नक्कीच आत्मसात करावा, हीच सदिच्छा व्यक्त करतो. आज महाराजांनी जो वेळ काढून आज आमच्याशी संवाद साधला त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.